शेतीपंपासाठी दिवसा किमान 8 तास सुरळीत वीज पुरवठा मिळावा या प्रमुख मागणीसाठी साक्री तालुक्यातील सामोडे येथील शेतकरी आदी राजकीय पक्षाचे पदाधिकारी व संघटनांच्या कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा नेला होता। वीज पुरवठ्यात कोणतीही ठोस सुधारणा न झाल्याने शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले होते। सामोडे परिसरातील शेतीपंपासाठी दिवसा किमान 8 तास सुरळीत वीज पुरवठा मिळावा या प्रमुख मागणीसाठी सामोडे येथे शेतकरी, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढला। संबंधित अधिकाऱ्यांनी यापूर्वी अनेकदा आश्वासने दिली असतानाही वीज पुरवठ्यात कोणतीही ठोस सुधारणा न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले। गेल्या 2-3 वर्षापासून सामोडे परिसरातील शेतकऱ्यांना अनियमित वीज पुरवठ्याचा मोठा फटका बसत आहे। महावितरणच्या अधिकाऱ्यांनी धाडणे सबस्टेशनचे काम पूर्ण झाल्यावर वीज पुरवठा सुरळीत होईल असे आश्वासन दिले होते, मात्र धाडणे सबस्टेशन कार्यान्वित होऊन ही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे। सध्या 8 तासाऐवजी केवळ 6 तास वीज पुरवठा केला जात असून त्या 7 तासांपैकी फक्त 2 तास वीज सुरळीत असते। उर्वरित 4 तास सतत ट्रिपिंग होत असल्याने पिकांना वेळेवर पाणी देता येत नाही। त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाढत आहे। रात्री वीज पुरवठा दिला जात असल्याने शेतकऱ्यांना बिबट्या व इतर वन्य प्राण्यांच्या भीतीत जीव धोक्यात घालून रात्री व पहाटे शेतात जावे लागत आहे। कोणतीही जीवितहानी होऊ नये म्हणून दिवसा सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत 8 तास 3 फेज वीज पुरवठा देण्यात यावा अशी ठाम मागणी शेतकऱ्यांनी केली आहे।